निशिकांत दुबेचं करायचं काय? खाली लोकांवर पाय. निशिकांत दुबे हे नाव समोर आलं की फक्त एकच लक्षात येतं, तो महाराष्ट्रद्रोही खासदार आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना कायमच कमी लेखायचं त्याचं काम आहे. त्यानुसारच महाराष्ट्राचं नेतृत्व आणि युवा सेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वर बेछूट आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करायची संधी हा माणूस कुठेच सोडत नाही. त्याचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही येथे त्याला जोडे मारा आंदोलन घेण्यात आलेले आहे. परंतु यापुढे पुण्यात कधी तो आला तर त्याला आम्ही योग्य धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देऊ. असं झालंय, उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि शिवसेना ह्याच्याशिवाय बाकीच्या कोणाचं राजकारणच संपत नाही. रोज उठायचं, साहेबांवर बोलायचं, त्याशिवाय तुमची दिवस सुरू होत नाही. आणि जे काही गव्हर्नमेंट तुमचं आहे, दरवेळी तुम्ही आदित्य साहेबांवर जे टीकाटिप्पणी करता, सरकार तुमचं आहे, केंद्रात तुमचं आहे, महाराष्ट्रात तुमचं आहे, महानगरपालिकेत तुमचं आहे, तर खालनं वरपर्यंत चौकशा तुमच्या अजून पूर्ण का होत नाही? दरवेळी उठायचं, आदित्य साहेबांवरती बोलायचं. तुम्ही सरसकट चौकशी लावा, जी पाहिजे त्या प्रकारची लावा. गव्हर्नमेंट तुमचं आहे आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी हे होऊन जाईल. उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात द्वेष करण्याची सवयच लागलेली आणि 2014 नंतर या घटना अधिक वाढलेल्या आहेत. आता निशिकांत दुबेची काही पहिली वेळ नाही असलं वक्तव्य करण्याची. मुळात संसदेमध्ये ज्या चर्चा चालू होत्या त्या चर्चा होत्या वेगळ्या. त्याच्यामध्ये आदित्य साहेब ठाकरेंचं नाव घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पण यांची दुकानदारी आदित्य साहेबांवर आणि शिवसेनेवर टीका केल्याशिवाय चालू राहत नाही. त्यामुळे त्यांना या असल्या गोष्टी कराव्या लागतात. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं, हाच निशिकांत दुबे ज्यावेळेस महाराष्ट्रात येतो त्याला रेड कार्पेट टाकलं जातं. भीमाशंकरचं शिव मंदिर हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी बंद आहे, पण या निशिकांत दुबेसाठी उघडण्यात आलं. या असल्या लोकांचं आपण कौतुक करतो, या असल्या लोकांना आपल्या भूखंडी मारून घेतो आणि वर ही असली लोक काहीतरी बदलत राहतात. माझा प्रत्येक मराठी माणसाला या माध्यमातून प्रश्न आहे की महाराष्ट्रातून अनेक उत्तर भारतीय आमदार खासदार निवडून येतात. उत्तर भारतातून किती मराठी आमदार, किती मराठी खासदार आजपर्यंत निवडून आले? एकही नाही. मग महाराष्ट्र यांना का सहन करतो? इथून पुढं महाराष्ट्रात एकही उत्तर भारतीय आमदार खासदार निवडून येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. हा निशिकांत दुबे महाराष्ट्रात कुठेही आला तर याला सडकलाच पाहिजे.